ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। तर चला आपल्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तर बघतात पण लाईक करत नाही तर प्लीज लाईक करत जा। तर चला आपल्या ब्लॉगला स्टार्ट करू। तर मी सकाळी लवकर उठले होते, सारं माझं आवरून घेतलं पहिलं आणि मग नंतर दारासमोर रांगोळी काढली। भाऊजींना म्हटलं फुलं घेऊन या, मग ते गेले आणि फुलं घेऊन आले। त्यांनी तोपर्यंत दारासाठी हार बनवले, परत गाडीसाठी सुद्धा त्यांनी हार वगैरे बनवून घेतले आणि मग दाराला मी हार वगैरे लावून घेतले। तर आज होतं परिवर्तन दिवस, तर म्हटलं सगळ्यात आधी आपण आंबेडकरांची पूजा करून घेऊ। तर चला मी इथे सगळ्यात आधी आंबेडकरांची पूजा करून घेते। नंतर मग आहोचं जे काही सामान होतं मशान वगैरे त्याची पूजा करून घेतली, सर्व काही पुसून वगैरे घेतलं आणि म्हटलं चला आता मी आहोंच्या सामानाची पूजा करून घेते। तर ज्याच्यापासून आपल्याला लक्ष्मी येते त्याची पूजा करायला तर पाहिजेच। तर मग मी आहोंचं सामान वगैरे सर्व काही पुसून धुवून घेतलं, जे धुवायला जमतं ते धुवून घेतलं, जे पुसता येतं ते पुसून घेतलं आणि मग आहोंच्या सामानाची सर्व काही पूजा वगैरे केली। चला तर मी याची पूजा करून घेतली।
तर राहूची सामानची वगैरे पूजा केली आणि माझी मशीन होती, म्हटलं चला मशीनमध्ये तर पूजा करून घेऊ. पूजा वगैरे केली आणि मग आलो आम्ही खाली, जे की सकाळी गाड्या धुवून आल्या होत्या. हार वगैरे काय अजून लावलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता आपण पूजासुद्धा करून घेऊ आणि गाडींना हारसुद्धा घालून घेऊ. सकाळपासून अशीचं माझ्या मागे चाललं होतं, मम्मा माझ्या सायकलची पूजा कधी करायची. तर म्हटलं आता तुझ्या सायकलची पूजा करायची, चला आपण खाली. मग खाली आलो आणि मग सर्व गाड्यांची आणि त्याच्या सायकलची पूजा केली. गाडीची पूजा वगैरे केली, वरती आलो आणि खूप भूक लागली होती, कारण फक्त सकाळी नाश्ता केलेला होता पोह्यांचा. मग भाऊजीला म्हणलं तुम्ही बाहेरून काहीतरी आपल्याला खायला घेऊन या. मग ते आले बाहेरून भेळ घेऊन. मग आम्ही सर्वांनी भेळ खाल्ली आणि मग लागले मी स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये मला बटाट्याची भाजी बनवायची होती, पुरी प्लस गोडामध्ये शिरा बनवायचा होता आणि भजी काढायची होती. आहोंना जायचं होतं गावाकडं. म्हटलं आता मी स्वयंपाकाला 5 वाजता लागले, तर म्हणजे 7 वाजेपर्यंत माझं सर्व काही उरकतं. 7 वाजता जेवण करून मग ते 7 वाजता निघतील. त्यांना गावाकडे जायचं होतं संध्याकाळच्या गाडीने. तर मग मी लागले होते स्वयंपाकाला. सगळ्यात आधी भात टाकला होता अलीकडे घालायला शिजायला आणि पलीकडे मग मी बटाट्याची भाजी करून घेते. चला तर सर्व स्वयंपाक मी आता बनवून घेते. तर आता सर्व स्वयंपाक उरकत आला होता. पुऱ्या फक्त तळायच्या राहिल्या होत्या आणि भजी काढायची बाकी होती. तेवढ्यात आमचा घरातले एक विषय चालला होता सगळ्यांचा. भाऊजीचं एक चालू होतं, आहोंचं एक चालू होतं. मी दोघांना पण फक्त हो हो म्हणत होते. बिझनेस कोणचा करायला पाहिजे याच्यावर आमच्या घरात चर्चा चालू होती. मी तर फक्त हो हो म्हणत होते. तेवढ्यातच माझा स्वयंपाकही उरकत होता. त्यांना बोलता बोलता तेवढंच माझाही टाईमपास झाला होता. आता फक्त राहिले होते भजे काढायचे. तर म्हटलं चला आता भजे काढून घेऊ. आणि आहोंना जायचं होतं गावाकडे, त्यांना पण टाईम होता. मला बोलतो तिथे पटकन माझं उरकून दे. तर म्हटलं आता स्वयंपाक झाला, जेवण करा सर्वजण सोबत आणि मग तुम्ही निघा, कारण भाऊजींना पण त्यांना स्टॉपला जायचं होतं सोडायला. मग मी माझं आवरून घेतलं आणि लगेच आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर जेवणामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे काय बनवले. तर सर्वजणांनी आम्ही जेवण वगैरे केलं
मी जेवले आणि आहोनं त्यांचं उरकून दिलं. तर आता आहो त्यांचं उरकत होते. आहो चालले होते गावाकडे. संध्याकाळच्या गाडीने पहिल्यांदाच प्रवास केलेला ते सुद्धा पोचले. तर चलो बाय बाय.